एक अजून एक ऐसे एक सहाबी होतं, की जर म्हणजे मोहब्बतचा जो ह्यो आहे, तो इतको नाजूक आहे, की या मोहब्बतच्या ह्यातले लोका म्हणजे काय-काय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सोबत म्हणजे किती त्यांनी ह्यांनी तर पेश येलं, की एक तर हमेशा साहाबांची कोशिश ही असत असं, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला आम्ही खुश कैशी बनू, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला खुश कैशी आम्ही ठेवू. त्यांची कोशिश हमेशा ही असत असं. तर एक सहाबी होतं, जी रिवायत उमर इब्न अल-खत्ताब रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात, की ह्यांचं नाव असतं अब्दुल्ला. तर ह्य जरा काही लोक जे असतात, की ज्यांना हसू या लोकांना बेस लागतं. तर ह्या त्या टाइपचं होतं आणि हे हमेशा कोशिश करायचं, की मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला कशी हसवू. तर काहीतरी जोक्स क्रॅक करून, काहीतरी ही करून, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला हसवत असत. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण ती जी पण काही ते हसवत असत, ती अप्रूव्ह करत असत आणि त्यांच्या तोंडावर स्माईल येत असत. तर ही बघून जी आहे म्हणजे एक त्यांना मग खुशी व्हायची, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला मी नाही का खुश केली. पण ह्यांची एक हे जे सहाबी होतं हे अब्दुल्ला, त्यांना जी आहे ती शराबची जी आहे, ती आदत होती आणि त्याच्यासाठी तर हमेशा जी आहे, तर त्यांना कोडं मारलं जायचं. तर असंच एकदा असंच त्यांची एक केस येतं, की त्यांनी पियालेलं असतात ही. तर काही एक दुसरे एक सहाबी असतात. तर बोलतात, की अल्लाहचा तुझ्यावर कर्स असो. हां, की तू काही हमेशा तीच ही करतोस. तर जेव्हा हे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐकतात, की एक सहाबी जहात, की तर ह्या सहाबींना जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला हसवायचं, की त्यांना त्यांच्याबरोबर बुराही ठेवतात. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की त्याला तू ऐसी बद्दुआ नको देऊ. का? तर त्याच्या दिलातले अल्लाह आणि त्याच्या रसूलच्यासाठी मोहब्बत आहे. तर ह्यो ह्यो मकाम होतो, की म्हणजे ह्या इतक्या लेव्हलपर्यंत जाऊन आपला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबांच्या बारात सोचत, की आणि त्यांच्यासमोर ही जी मोहब्बत जी चीज आहे, त्याचा जो आहे, तो त्याची अहमियत होती, की त्याच्या खंचोई सहाबा आहे, तर त्याच्या दिलात माझी आणि रसूलची अ, अल्लाहची आणि रसूलची जी मोहब्बत आहे, ती किती आहे? आणि त्याचसाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने बोलले, की ह्यो मोहब्बत जी चीज आहे, ती तुमच्या ईमानला जी आहे, अल्लाह आणि रसूलची मोहब्बत ईमानला तुमच्या मुकम्मल करते. तैसाच अबू बकर रदियल्लाहु अन्हूची एक फेमस रिवायत आहे, की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करतात आणि तेव्हा रसूल अबू बकर रदियल्लाहु अन्हूला आपल्या सोबत घेतात. तर जेव्हा ते सफर करत असतात तो हिजरतचो, तर अबू बकर रदियल्लाहु अन्हु केव्हा इकडे येतात, केव्हा इकडे येतात, केव्हा पुढे येतात, केव्हा पाठीमागे येतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या. तर जेव्हा अबू बकर रदियल्लाहु अन्हुला विचारला गेला, की तुम्ही तेव्हा ऐसा का करत होत्या? तर तो फरमवतात, की मला अंदेश होतो, की कोण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या इकडं हिकरशी तरी नाही अटॅक करणार, कोण हिकरशी तर नाही अटॅक करणार. म्हणून मी ॲज अ त्यांचा ढाल बनून, त्यांचा प्रोटेक्शन बनून मी इकडं आणि तिकडं येत होतो. तर त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना विचारतात, "ए अबू बकर, काय तू माझ्यासाठी जी आहे ती मर्याला पण तयार आहेस?" तर अबू बकर रदियल्लाहु अन्हु फरमावतात, की "या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्याच्या हातातले माझी जान आहे, मी सच फरमवत आहे, की मी तुमच्यासाठी माझी जान निछावर करायला पण तयार आहे." तर ह्या लेव्हलचा जो आहे, ह्या लेव्हलचो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी मोहब्बतचो आणि त्यांच्यासाठी आपली जान द्यायचो पण जी आहे, ती त्यांची तयारी होती.
आणि जेव्हा ह्या हिजरतच्या हातलेनच दुसरो जो वाक्य येतं की जेव्हा तो गारे सोरला जेव्हा आत शिरतात तेव्हा पहिले बोलतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला अबू बकर रदियल्लाहु अन्हु की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मी पहिले आत जाईन. का? की जर थतं काही जर काही चीज आहे की ज्याच्याने नुकसान पोचेल तर त्यांनी माझ्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला नुकसान नाही पोचलं पाहिजे. आणि जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या मांडीवर आपली मान ठेवून जेव्हा आराम करत असतात, तर एक होल असतं. त्याची ती ढाकियासाठी आपलं अंगठं त्याच्यावर अबू बकर रदियल्लाहु अन्हु ठेवतात, की थंशी काही येऊन माझ्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला हार्म नाही करू. तर आपलं अंगठं ठेवतात आणि त्यांना काहीतरी तेव्हा तिथं चावतं आणि जेव्हा ती चावती त्याच्या त्याच्या पेनला ती बर्दाच्या जेव्हा बाहेर जातं, त्यांची आसू टपकतात. पण तो आपला पाय जो आहे, तो हलवत नाही. ती कितीदा पण डसून द्या. का? की माझ्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी नींज आहे, ती त्याला खलल नाही या पाहिजे. आणि जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांचा आसू जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्यावर टपकतं आणि जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेदार होतात, तर बघतात की अबू बकर ह्या कैफियतला आहात, ह्या तकलीफला आहात. आणि मग तर आपली ह्यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं मुअजिझा का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपली थूक घेऊन त्याच्यावर लावतात आणि अबू बकर रदियल्लाहु अन्हुला शिफा येते. तैसाच सहाबा लोग मोर कॉशियस असत, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला ह्यांची चीज पसंद आहे. त्यांनी ती चीज कशी करायचं हुकूम दिले. तर त्या हुकूमला एकदा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी तो हुकूम दिले, तर तर ती चीज तर त्याच मुताबिक करत. त्यांच्या हातले आणि त्यांच्या हात दुसरी ओपिनियन नाही होती. आणि तीच अल्लाह सुब्हानहू तआला कुराणला इर्शाद फरमावतात, की एकदा तुमच्यामध्ये अल्लाह आणि रसूलनी तुमच्यामध्ये एक फैसलो केले ना, की ही चीज ऐशी होया पाहिजे, तर तुमची त्याच्यानंतर इव्हन तुम्ही दुसरी ओपिनियन पण ठेवू नाही शकत. का? तो एक अदब आहे रसूलच्या इकडं. का रसूल अल्लाहला रसूलशी तितकी मोहब्बत होती आणि त्यांनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला तुमच्यामध्ये त्यांना ॲज अ आयडल म्हणून धरले. तर अल्लाहला पण ही गवारा नाही, की तुम्ही रसूलची नाफरमानी कराल. तर सहाबांची तरबियत अशी होती, की एकदा अल्लाह आणि रसूलचं हुकूम ऐलो, की ती जी आहे, तर ती त्या चिशीत हटत नाही.